विठ्ठल इहलोकीचा हा देह, थोडा इको कमी करा गायन करताना त्या फक्त. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. मागा आवाज नाहीत का तुम्हाला का जास्त येतोय लय? मग पुढे बसा नाही तिथं, ते चालूच राहणार ते आवाज. तिथं घुमणार आवाज. तुम्ही अर्धे माणसं ना इथं पुढे येऊन बसा, मग तिकडे आवाज मागून यायचा नाही. उठा उठा लवकर उठा. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. तुका मने पावटणी करू स्वर्गाचे निशाने, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन, परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण, वैराग्याचे शिरोमणी, ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा धन्यता व्यक्त करणारा आजचा अभंग. विठ्ठल आज महिला मंडळ थोडंसं शांत बसा बरं का. आपण आता कीर्तनाला बसलो, कीर्तन सुरुवात झाली, आता थोडं शांतता राखा, म्हणजे मी काय बोलतो ते तुम्हाला कळेल आणि तुम्ही जे बोलते ते इकडे आवाज यायचा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज पवित्र अशा भैरवनाथ मंगल कार्यालय या ठिकाणी जाधववाडी, आणि या जाधववाडीमध्ये स्वर्गीय पांडुरंग गोविंद सोमवंशी सर यांचं प्रथम पुण्यस्मरण, आणि या पुण्यस्मरणानिमित्ताने आयोजित असलेले कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामाराच्या वाटेला आली, हे माझं मी भाग्य समजतो. समस्त ग्रामस्थ जाधववाडी कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चौकदार, साऊंड सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्रमंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, कृषी याच्यातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी माझे गावकरी, पंचकृषी, पुढं बसलेले, मध्ये बसलेले, मागं बसलेले, बाहेर बसलेले, घरी झोपून कीर्तन ऐकणारे, दिवसांत चपला घेऊन झाले का सगळे? उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नाव घेतलं नाही. आणि ज्यांचे मी नावं घेतली ते देव कोण? तुम्ही काय आजारी आहे का सगळे? असे बोलत जा म्हणजे कसं कीर्तन समजेल. ज्यांचे मी नावं घेतली ते देव कोण? देव. आणि ज्यांचं चुकीनं नाव राहिलं असन, चुकीनं, ते महादेव, ते त्यांचे देव. आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव बाबा. आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव. असे सगळ्यांचे मी आभार मानतो. कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल हो. मगच बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे 4 जणांना देव मानले गेले. किती जणांना? 4. बघा बरं का. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो आणि अतिथी देवो भव. आईला देव मानलं गेले, पित्याला देव मानलं गेले, आचार्य म्हणजे आपल्या गुरुला देव मानलंय. आणि चौथं काय? अतिथी. अतिथी म्हणजे काय? अतिथी म्हणजे जो कधी तीत फावून येत नाही, कधी येतो त्याला काय म्हणतात? अतिथी. पण त्याला सुद्धा शास्त्रात देव मानलं गेले महाराज. विठ्ठल विठ्ठल. मग वर्ष श्राद्ध का घालतात बाबा? त्याचं कारण काय? आई वडिलांनी आपल्यासाठी जे जे केलंय त्यातून कधी आपण उतराई होऊ शकत नाही, कधीच नाही. 7 जन्मात होऊ शकत नाही. पण त्यांनी जे आपल्यासाठी केलंय त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे, आणि तो कीर्तनाचा कार्यक्रम आहे महाराज. हो. मी नेहमी सांगतो आई वडिलांना जीव लावा. आपण व्याख्यानात आई वडिलांबद्दल ऐकता, कीर्तनात ऐकता, भाषणात ऐकता, प्रवचनात ऐकता. मी तर उलट सांगणारा माणूस आहे. आई बापाबद्दल कमी बोला, आई बाप सांभाळायला शिकावा.
नुसतं बोलून फायदा नाही ना, कादंबऱ्या कविता व्याख्यान करून फायदा नाही महाराज. आई वडिलांबद्दल बोला, पण आधी आई वडील सांभाळायला शिका. विठ्ठल विठ्ठल वडिलांना सांभाळा, आई वडिलांना सांभाळा, त्यांना जीव लावा महाराज. कारण माय बाप केवळ आणि तेने न जावे तीर्थासे. आई वडिलांना जीव लावा. कमने माय बाप कमने माय बापे, कमने माय बापे, देवाची करुणे अवघी देवाची देव माना आई वडिलांना. तुम्हाला सांगू का, पंढरपूरला पांडुरंग कोणामुळे आला? पंढरपूरला पांडुरंग कोणामुळे आला? कारण पुंडलिकांनी काय केलं? आई वडिलांची सेवा केली. आई वडिलांची सेवा करा महाराज. पण एवढं दुर्भाग्य आहे महाराज, हो, छोट्याशा खोलीमध्ये आपले मायबाप 4-4 मुलांना सांभाळतात का नाही? सांभाळतात का नाही? छोट्याशा खोलीमध्ये आपले मायबाप 4-4 मुलांना सांभाळतात. पण पुढे गेल्यानंतर त्या 4 मुलांच्या 4 बंगल्यामध्ये आई वडिलांना जागा मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे महाराज. हो, मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, माणसानी पापाला घाबरावं आणि दुसरं म्हणजे बापाला घाबरावं. पापाला जर घाबरलं तर परमार्थ चांगला होत असतो, आणि बापाला जर घाबरलं तर माणसाचा प्रपंच चांगला होत असतो. विठ्ठल बापाला जीव लावा महाराज. खिशातले 20 रुपये खर्च करून रिक्षाने जाणारा हा मुलगा असतो, पण खिशातले 20 रुपये वाचून चालत जाणारा हा कोण असतो? बाप असतो. बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही. बोलून काय नाही महाराज. हो, दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा बैल, त्या बैलाला हाक मारल्याबरोबर बैल मागं फिरतो. बापाने आवाज टाकल्याबरोबर बैल मागं फिरतो. पण पोटचा पोरगा 4 वेळा हाक मारा, तुम्ही मागं पाहत नाही महाराज. त्या 4 पायाच्या बैलाला कळलं बाप आणि बापाचं प्रेम, पण या 21 वर्षाच्या पोराला बाप आणि बापाचं प्रेम कळलं नाही. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. हो, म्हणून आई वडिलांना जीव लावा हे सांगायचं तुम्हाला. किती सुंदर प्रमाणे पहा. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरल सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरल सुखाची छाया वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी, त्याची गाडी मोटार गाडी, बंगला गाडी मोटर गाडी, तुला मिळेल बंगला गाडी, त्याची गाडी मोटर गाडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी, विसरू नको रे आई बापाला,
विसरू नको रे आई बापाला झिजविल त्यांनी काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरल सुखाची छायर वेड्या मिळणार नाही बापाची माया आई बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा आई बाप बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा मग मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा 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 पुण्य लाडवाचं जेवण करुणी पुण्य लाडवाचं जेवण करुणी मग म्हणतो जेवा जेवा म्हणून आई बापाला जीव लावा महाराज. हो किती काही करा. जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील पण आई बाप नाही मिळणार महाराज. एकदा गेल्यावर त्यांची किंमत कळते, अगोदर किंमत कळत नाही महाराज. बरोबर आहे का नाही महाराज. म्हणून तुकोबारा म्हणतात आपुलिया हिता आणि धन्य धन्य माता पिता तयाची. म्हणून आई वडिलांची सेवा करा. तुम्ही देवाची पूजा केल्यानंतर देव भेटेलच असं नाही. देवाची पूजा केल्याने तुम्हाला देव भेटेलच असं नाही. पण आई वडिलांची जर सेवा केली तर देव भेटणार ज्याच्यात काही शंका नाही. विठाल म्हणून आज स्वर्गीय पांडुरंग गोविंद सोमवंशी सर यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि पुण्यस्मरणानिमित्ताने ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले महाराज ते विक्रम सोमवंशी ना. हो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याची संधी आणि या कार्यक्रमाचं गोड असं संयोजन आयोजन नियोजन सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाल विठाल. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय धन्यता व्यक्त करतात. काय करतात? धन्य. आता कीर्तन सुरू झालं असं फ्रेश बसायचं. आता प्रवास करून कोण आलं? अहो प्रवास करून कोण आलं? मी आलो. मी कसं दिसतोय? फ्रेश दिसतोय का नाही? तुम्ही कुठून आले? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसायचं. लोट नाही काय? कर्ज बिर्ज आहे का? कर्ज आहे का? हो दे ना कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा. कर्जवाले म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. मला आताच बोलवलं म्हटलं आधार कवा देणार मी? विठाल विठाल. मग धन्यता व्यक्त करतात तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात तुम्ही आपण धन्य आहोत. एकतर मनुष्य जन्म मिळत नाही. मग आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आपण कसे झालो? धन्य झालो महाराज. हो इह लोकीचा हा देह आणि देव इच्छिता ते पाय. हो स्वर्गातील देवांना सुद्धा या नरदेहाची गरज आहे. त्यांना इच्छा व्यक्त करतात ते की आम्हाला स्वर्गेचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म. स्वर्गातील देव सुद्धा या नरदेहाची इच्छा व्यक्त करतात. त्यांना देह मिळत नाही. मिळाला कोणाला? आपल्याला. मग आपण धन्य आहे महाराज. बरोबर. आता लोक धन्य कोणाला म्हणतात? लोक विहिरीला पाणी लागलं आपण काय म्हणतो? धन्य झालो. आता खंदल्यावर काय लागणार महाराज? मग त्याच्यात काही धन्यता आहे का? नाही ना. हो धन्यता कशाला म्हणतात? जे कोणालाच मिळत नाही पण आपल्याला मिळालं. मग आपण धन्य महाराज. इह लोकीचा हा देह आणि देव इच्छिता ती पाय. आणि धन्य आम्ही हो धन्यता व्यक्त करतात. धन्य आम्ही जन्म आलो. आणि दास कोणाचे झालो? विठोबाचे झालो. मग हा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर काय करायचं? सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या या साधने एकच साधन काय? सच्चिदानंद पदवी घेणे. आता याच्यात गंमत बघा. सच्चिदानंद सत चित आनंद. जो जन्माला येतो आणि मरतो तो सत नाही. आणि तो सत नाही तर चित नाही. चित नाही तर आनंद नाही. आनंदाचे प्रकार आहे बघा. आनंद, अत्यानंद,
ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला जो आला, जन्माला आला आनंद. कशाला आला? आत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आला आत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. विठ्ठल विठ्ठल मग जन्माला आल्यानंतर एकच आहे, सच्चिदानंद पदवी घेणे. आणि एकदा का ही पदवी मिळाली महाराज सच्चिदानंद, तर मग स्वर्ग सुद्धा तुच्छ म्हणतात. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाने. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. हा आज आनंदू रे, आज आनंदू रे, आज आनंदू रे, आज आनंदू रे. आज भयाभ्यंतरी अवघा परमानंदू रे, आज भयाभ्यंतरी अवघा परमानंदू रे. आनंदाची गोष्ट आहे मनुष्य जन्म आपल्याला मिळाला. मग मनुष्य जन्म मिळाल्यानंतर नक्की करायचं काय? तर देवाची भक्ती करावी महाराज. कारण एक तर मनुष्य जन्म मिळत नाही, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आणि चुकली यावर मग फेरा पडे. कोणता दिवस कसा येईल आपण सांगू शकत नाही. आंधळाच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा आपल्याला मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. मग मनुष्य जन्म मिळाल्यानंतर एकच करा, देवाची भक्ती करा. नाही देवाची भक्ती करता आली, आई वडिलांची सेवा करा. कारण तीच देवाची स्वामी काज गुरु आणि पितृवचन सेवापती. मग कर्म हीच पूजा आहे. कर्म चांगलं ठेवा. मनुष्य जन्म मिळत नाही, मिळालाय धन्य. इथपर्यंत आपण आलोय महाराज. आता बघा माझ्यासमोर माईक आहे. माईकची काय वॉरंटी का गॅरंटी आहे? माईकची वॉरंटी आहे ना? वॉरंटी आहे. गाडी वॉरंटी, घड्याळ वॉरंटी, बल्बची वॉरंटी असते का? बसलेली मंडळी, बल्बची काय असते? गॅरंटी असते ना का वॉरंटी असते? गेल्यावर परत बदलून देतात का नाही? का तीच दुरुस्ती करून देतात? बदलून देतात ना. म्हणजे बल्बची काय गॅरंटी आहे. आता वॉरंटी आणि गॅरंटी मधला तुम्हाला फरक सांगतो. वॉरंटी म्हणजे काय? दुरुस्ती करून देणे वॉरंटी, आणि गॅरंटी म्हणजे नवीन पीस देणे. मग बल्बची सुद्धा गॅरंटी आहे, पण बल्ब लावणाऱ्याची माग बसलेले चिटकला गेला. मग बल्बची गॅरंटी, बल्ब लावणाऱ्याची गॅरंटी नाही. द्यायची एक सुद्धा गॅरंटी नाही. क्षणभंगूर नाही बरबसा वारे सावध थोडा माय आशा. काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे उच्चार थोर आहे बोलता गा. राम राम कराधी द्यायची क्षण सुद्धा गॅरंटी नाही. पहा तो उंदीर घेऊन जाय बोकान, तैसा काळ लोका नेतसे घडी घडी काळ. अजून किती आहे क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कुछ पल की है जिंदगानी, कुछ पल की जिंदगानी, एक पल सबको जाना. बरसों की तू क्यों सोचे, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी. किती कमवा, किती श्रीमंत असू द्या, एक ना एक दिवस सगळ्यांना
जायचंय महाराज. क्या लेके आया तू क्या लेके जाएगा, क्या लेके आया तू क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. किती कमवा, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा पिंजरा खाली, उड़ जाएगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. किती कमवा पिंजरा खाली, घरी म्हणतच जायचं कीर्तन झाल्यावर पिंजरा खाली. किती पैसा कमवा महाराज, सगळे जाणार आहे एक ना एक दिवस, सगळ्यांचा नंबर लागणार आहे. जन्माला तो जाणार आहे, सगळेच जाणार आहे महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसनानेला, हो देखत देखत नातू बंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी पाय आले मोठे, उठा जागा पाठी पाय आले मोठे. उठा जागा पाठी भय आले मोठे, उठा जागा पाठी भय आले मोठे. आजचा मेला पंजा मेला बाप मसनानेला, आजचा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत 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 नातू बंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू बंतू तोही तैसा झाला. उठा जागा भय आले मोठे, उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा जागा पाठी भय आले मोठे, उठा जागा पाठी भय आले मोठे. सगळे एक ना एक दिवस जाणार आहे. तुम्ही कितीही प्लॅनिंग करा. बाबाचा फोन बंद करा बरं 5 मिनिटं. फोन बंद करा. करा करा ते बंद करा, ज्याला माहिती त्यांनी बंद करा. हां बस चालायचं कार्यक्रम आहे. विठाल विठाल म्हणजे किती तुम्ही प्लॅनिंग करा, कितीही प्लॅनिंग करा, माणूस जाणार म्हणजे जाणार आहे. तुम्हाला उदाहरण देऊ सांगू, हिरण्यकशिपू सगळ्यांना माहिती आहे, टाळकरी मंडळी हिरण्यकशिपू माहिती आहे. त्यांनी एवढी घोर तपश्चर्या केली हिरण्यकशिपूनी, घोर तपश्चर्या, आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आता ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले माग तुला काय पाहिजे. आता तो हिरण्यकशिपू होता, राक्षस राजा. तो म्हणला मला तुम्ही अमर करा. काय करा? अमर करा तुम्ही मला. ब्रह्मदेव म्हणले अरे तू काही येडा झाला का, मला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे. कोणाला? ब्रह्मदेवाला. तू कसं काय अमर होऊ शकतो? पण तो हिरण्यकशिपू होता. तो म्हणला जर अमर करता येत नसेल तर मी सांगतो तसं करा. ब्रह्मदेव म्हणले सांगा. तो हिरण्यकशिपू म्हणाला मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, घरात मरण नको, घराबाहेर मरण नको.
पशुकडून मरण नको आणि मानवाकडून मरण नको. पशुकडून नको, मानवाकडून नको. अस्त्राने मरण नको, शस्त्राने मरण नको. सजीवाकडून मरण नको, निर्जीवाकडून मरण नको. बरं, ब्रह्मदेवानी बनवल्यापैकी एकाकडूनही मरण नको. आता सृष्टी कोणी निर्माण केली? ब्रह्मदेव. त्यांनी बनवल्यापैकी एकाकडूनही मरण नको. आणि एवढंच नाही तर 12 महिन्यापैकी एकाही महिन्यात मरण नको. कोण म्हटलं? बघा बरं प्लॅनिंग तुम्ही एवढी प्लॅनिंग केली हिरण्यकशिपूने. ब्रह्मदेव म्हणले तर तू. आता एवढं वरदान भेटल्यानंतर कोणालाही वाटणं आपण काय झालो? अमर झालो ना. सगळीकडे त्याचीच दहशत. त्यांनी सांगितलं आजपासून माझ्या शत्रूचं नाव घ्यायचं नाही. कोणाचं? नारायणाचं, देवाचं, भगवान विष्णूचं नाव घ्यायचं नाही. आजपासून देव कोण? हिरण्यकशिपू. आता त्याच्या भीतीने सगळेजण त्याचीच नाव घ्यायला लागले. हिरण्यकशिपू की धन्यवाद. म्हणजे म्हणजे सगळेजण त्याचेच नाव घ्यायला लागले. पण झालं असं, त्याच्या पोटी कोण जन्माला आलं? भक्त प्रल्हाद. वा वा. आणि भक्त प्रल्हाद सतत देवाचंच नाव घेत होता, भगवान विष्णूचं, नारायणाचंच नाव घेत. श्रीमनारायण नारायण नारायणाचंच नाव महाराज. मग जनता म्हणाली आम्ही तर देवाचं नाव घेत नाही तुमच्या भीतीनं, पण तुमचंच पोरग देवाचं नाव घेतं. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला बोलवलं, सांगितलं आजपासून देवाचं नाव घ्यायचं नाही. प्रल्हाद म्हणला माझी मजा झाली, अनावर वाचन छंद या नामाचा घेतला असेल. हो, माझ्या हातात ते राहिलेलं नाही. हिरण्यकशिपू म्हणाला तू एवढा देवाचं नाव घेतो, देव नक्की आहे कुठं? तुझा देव नक्की आहे कुठं? भक्त प्रल्हाद म्हणाले तुमचा प्रश्न चुकला. देव कुठं आहे म्हणण्यापेक्षा देव कुठं नाही. विठ्ठल जळी तळी भरला रिता ठावला येवला. विठ्ठल जळी स्थळी भरला. देव सगळीकडे आहे अशी जागा रिकामी नाही. मग हिरण्यकशिपू प्रल्हादाला म्हटला या खांबात देव आहे का? भक्त प्रल्हाद म्हणला सगळीकडे. म्हणलं तिथं पण आहे. हो, त्याने काय केलं? खांबावरील लाथ आणि स्तंभी नारायण स्तंभी नारायण प्रगटला. तुमच्या मनातलं परवा मी आधीच ओळखलं बाबा. स्तंभी नारायण प्रगटला आणि खांबाला लाथ म्हणजे खांबातून कोण बाहेर? पण त्या अवताराचं नाव काय? नरसिंह. नरसिंह भगवान. नरसिंह भगवान खांबातून बाहेर आले आणि एक प्रहार केला हिरण्यकशिपूवर. हिरण्यकशिपू जमिनीवर खाली. हिरण्यकशिपूला उचललं, मांडीवर घेतलं आणि दारात जाऊन बसला. कोण? नरसिंह भगवान. हिरण्यकशिपू असा म्हणला तुम्ही माझा वध करू शकत नाही. का? कारण मला ब्रह्मदेवाकडून काय भेटले? वरदान भेटले. नरसिंह भगवान म्हणाले तुझं वरदान काय ते आधी सांग. तो म्हणला मला आकाशात मरण नको, जमिनीवर मरण नको. भगवान म्हणाले तू नाही आकाशात, तू नाही तू माय कुठे? मांडीवर. पुढचं वरदान बोल. तो म्हणला मला घरात मरण नको, घराबाहेर मरण नको. देव म्हणले तू नाही घरात, नाही तू कुठे? चौकटीवर सेफ आहे तू. पुढं म्हणला तो मला पशुकडून नको, मानवाकडून नको. आता नरसिंह भगवान म्हणाले मी पशु आहे का मानव आहे? नक्की कोण आहे? बरं, पशु म्हणावं तर धड मानवाचं आणि मानव म्हणावं तर शिर. प्रश्नच संपला. मग हिरण्यकशिपू म्हणला मला शस्त्राने मरण नको, अस्त्राने मरण नको. भगवंत म्हणले तुला मारायला मी काही AK-47 गन रायफल घेऊन आलो नाही, मी माझ्या नखांनी तुला मारणार आहे. पुढं बोल. तो म्हणला मला सजीवाकडून मरण नको, निर्जीवाकडून मरण नको. नरसिंह भगवान म्हणाले नख सरजीव आहे का निर्जीव? नख नख निर्जीव. निर्जीव आहे मग वाढतात कसे काय? नख सजीव आहे का निर्जीव आहे? काय
हा सजीव आहे नाही निर्जीव नाही. सजीव म्हणावं तर कापल्यावर रक्त येत नाही आणि निर्जीव म्हणावं तर वाढतात. वाढले मग जुळून आलं का नाही. मग हिरण्यकशिपू म्हणला ब्रह्मदेवानी बनवल्यापैकी एकाकडून मला मरण नको. नरसिंह भगवान म्हणाले ब्रह्मदेवाचं उत्पन्न कुठून झालं. उत्पत्ती नाभीतून. कोणाच्या. भगवंताच्या. भगवान विष्णूच्या. म्हणजे ब्रह्मदेवाला बनवणारा मी आहे. ब्रह्मदेव मला बनवणारा पुढं बोल. मग राहिलं शेवटचं 12 महिन्यापैकी एकही महिन्यात मरण नको. नरसिंह भगवान म्हणाले तू जरा स्पेशल आहे. कोण आहे तू. स्पेशल आहे. तुला मारण्यासाठी आपण स्पेशल महिना काढला. कुठला. अधिक महिना दोंड्याचा. आणि एवढ्या सगळ्या वरदानांचा मान ठेवून हिरण्यकशिपूचा वध केला. सांगण्याचा मुद्दा एवढाच की किती प्लॅनिंग केलं होतं हिरण्यकशिपूने की मी नाही मारावं, पण तरी तो गेलाच ना महाराज. त्याचा वध झालाच ना. मग तसं किती काहीही करा, जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काही करा, जाणार म्हणजे जाणार. हो, या देहाचा नाही भरवसा महाराज. हो, देहाचा भरोसा नाही, कधी ना कधीतरी जाणारच आहे महाराज. आता इथं महिला मंडळ उपस्थित आहेत, पुरुष मंडळी उपस्थित आहेत. समजा महिला मंडळ मला सांगा, तुम्हाला समजा देवी प्रसन्न झाली. देवी होणार नाही, पण समजा तुम्हाला देवी प्रसन्न झाली आणि देवी म्हणली बोल भक्तीनबाई बोल. मी तुझ्यावर काय झाली. प्रसन्न झाली. आता तुमच्याशी कोण बोलती. देवी. तुमच्याशी कोण बोलते. आता देवी बोलते. देवी आता लक्ष देऊन आहे का बरं का, मागं बसलेले पण. देवी म्हणली बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू 4 गुरुवार अतिशय चांगल्या प्रकारे केले. एकाही गुरुवारी नवऱ्याच्या पाया पडली नाही. हा, आठवड्यात भावाभावांच्या 2 वेळा मारा लावल्या. हा, सासऱ्याला पाणी उतरून दिलं नाही आंघोळीला. तू खरी भक्तीला आहेस, बोल मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला कुठं जायचंय. आता कोण बोलती. देवी बोलते. देवी म्हणली बोल तुला कुठं जायचंय. स्वर्गाला जायचंय, वैकुंठाला जायचंय का नरकाला जायचंय. आणि आता बोला पटकन महिला मंडळ तुम्हाला कुठं जायचंय. तुम्ही फक्त नाव सांगा, मी स्वतः तुम्हाला नेऊन घालणार. त्या गाडीचा ड्रायव्हरच मी असं समजा. फक्त बोला कुठं जायचंय महिला मंडळ. स्वर्गात जायचं का. स्वर्गात जायचं का. बरं जायचं ना. आता ऐका, स्वर्गाला जर जायचं असेल तर त्याला काय करावं लागतं. काय करावं लागतं. पुण्य करावं लागतं. बरं, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही कुठं. आणि पुण्य संपल्यावर आले ना रिटर्न तिकीट. मग त्या पुण्याची पावटी सवेची मग येऊ लागती माघारी मूर्ती लोक. म्हणजे म्हणे जाती पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती. मग महिला म्हणलं पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही कुठं. स्वर्गात. पुण्य संपल्यावर परत मृत्यू लोकात. मग पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहायचं आणि परत खाली यायचं. त्यापेक्षा तुम्ही स्वर्गाला जाऊ शकत नको, त्यात काही फायदाच नाही ना. मग राहिलं काय. वैकुंठाला जायचं का. अहो वैकुंठ जायचं. बरं आहे का. वैकुंठाला जर जायचं असेल तर तप करावं लागतं. काय करावं लागतं. वैकुंठी जावया तपाचे सायस. बरं, तप किती प्रकारचे. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. आपल्याच्याने एकही तप होणार नाही. मग आपण वैकुंठाला जायची भाषा करायची नाही. बरं, स्वर्गाला नाही, वैकुंठाला नाही. राहिलं काय. बरं ऐका, आता नरकाला जर जायचं असेल तर पाप करावं लागतं. नरका जाणे तेने पाप आचरावे.
म्हणजे पाप जर केलं तर माणूस कुठं जाणार? नरकात जाणार. बरं, पण तुम्ही तुळशीला पाणी तर घालताय, पाहुण्यांना जेवू, परत ती भांडी धुताय, पाहुण्यांना आल्यावर पाणी देताय, कीर्तनाला बसताय, मग ते पुण्याचं काम आहे का पापाचं? पुण्याचं. मग तुमच्याकडून पुण्य होते, मग तुम्ही नरकाला पण जाऊ शकत मग तुम्ही नाही स्वर्गाला जाऊ शकत, नाही वैकुंठाला जाऊ शकत, आणि नाही नरकाला जाऊ शकत. मग बसलेले मला पटकन उत्तर द्या महिला मंडळ, तुम्हाला नक्की जायचंय कुठं? कुठं जायचंय तुम्हाला? आता याचं मी उत्तर देऊन टाकतो, म्हणजे तुम्ही मोकळे मी मोकळा. तुम्ही कुठं जाऊ नका महिला मंडळ, फक्त घरी नीट राहा. चला आता पुरुष मंडळ, तुम्हाला देव प्रसन्न झाला, तुम्हाला तरी काय सोडायचं? देव तुम्हाला प्रसन्न झाला आणि देव म्हणला, बोल भक्ता बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल, तुला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? काय पाहिजे तुम्हाला? बोला. मोक्ष पाहिजे का? मोक्ष जर पाहिजे असेल तर मोक्षाचा अर्थ आधी समजून घ्या. आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती, परम सुखाची म्हणजे मोक्ष, म्हणजे कायमचं सुख येणं आणि कायमचं दुःख जाणं म्हणजे काय? मोक्ष. मग मला बसलेली मंडळी सांगा, जर कायमचं जर सुख आलं, तुम्हाला देवाची आठवण होईल का? नाही. मग त्या मोक्षाचं करायचं काय? ते मोक्ष सुखा हानू बस, म्हणजे मोक्ष नको. मग आता राहिले मुक्ती. मुक्ती पाहिजे का? मुक्तीचा पण अर्थ समजून घ्या. मुक्ती, जन्माला येणं आणि मरणं याच्यातून सुटका होणे म्हणजे मुक्ती. मग तुम्ही जर जन्माला आलेच नाही तर तुमच्याकडून टाळ, पखवाज, गंध, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, सप्ताह होणार नाही. मग काय करायचं त्या मुक्तीला? मुक्ती नको. मग दिली तुम्हाला सिद्धी, हात लावेल तिथं सोनं, हात लावेल तिथं सोनं. जेवायला बसला, चपातीला हात लावलं सोन्याची, लावला पप्प्याच्या आईला हात सोन्याची, बॉम्बला. सांगण्याचं तात्पर्य काय? मुक्ती नको, सिद्धी नको आणि मोक्षही नको. मग तुकोबाराय म्हणतात नक्की काय पाहिजे? तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आभासी, सुखे घाला, सुखे घाला, सुखे घाला वे आभासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, सुखे घाला वे आभासी, सुखे घाला वे आभासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे. हा, मृत्यू लोकांमध्ये आम्हाला जन्माला घाल. बाकी काही ते मोक्षही नको, मुक्ती नको, सिद्धी नको, स्वर्ग नको, वैकुंठ नको आणि नरकही नको. काय फक्त कर, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला घाल. कारण या देहाची इच्छा देव सुद्धा ठेवतात. अभंगाचं पहिलं चरण. देव इच्छिताती इह लोकिता देव, इह लोकिता देव, इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे. देवाला सुद्धा इच्छा या नरदेहाची महाराज. आपल्याला मिळाले, आपण धन्य आहोत, भाग्यवान आहोत महाराज. हो, आता या सर्व ज्या गोष्टी आहेत महाराज 450 वर्षापूर्वी साधू संतांनी सांगून ठेवले, 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले, पण लोक ऐकत नाही महाराज. आणि लोक चांगलं सांगून ऐकतेच नाही महाराज. तुकोबारायांच्या सासूबाईंनी सुद्धा तुकोबारायांचं ऐकलं नाही बघा. हो, तुकोबारायांची सासूबाई, तुकोबाराय नेहमी सासूबाईला म्हणायचे, मामी, ओ मामी. आवाज आला का मागं? मला वाटलं झोपले काय.
मामी तुम्ही पवित्र तुळशीची माळ घाला. कोण म्हणायचं? तुकाराम महाराज. पांडुरंगाचं नामस्मरण करा, जन्माला आले तर सार्थक करून घ्या. पण मामी म्हणायचे जावई बापू मी माळ घालणार. आपल्याला इंटरेस्टच नाही, मी माळ घालणार नाही, देवदेव करणार नाही, गंध हरिपाठ टाळ पकवा ते आपल्याच्याने जमणार नाही. तुकोबरे सारखे सांगायचे. पण मामीचं वर्मत चुकलं आणि मनाच्या मार्गाने गेले. मनोमार्गी गेला मुकला ना. हां, आणि शेवटी मनाच्याच मार्गाने गेली. परिणाम असा झाला, तुकोबरायांच्या सासूबाईला महिला म्हणजे ऐकते ना, तुकोबरायांच्या सासूबाईला गाढवाच्या जन्माला जावं लागलं. कोणाच्या? गाढवाच्या. तुकोबराया झाडाखाली बसले होते चिंतन करत. समोरून एक गाढव चरत 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 कुठं आलं? तुकोबरायांजवळ. आता तुकोबरायांचा भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा साठा भरपूर. त्यांनी लगेच जाणले गाढव नसून कोण आहे? माग गाढव नसून कोण आहे? सासूबाई. आणि मग त्यावेळेला मग ते तुकोबराय कळकळीने म्हणतात. काय म्हणतात माहिती का? आहो आहो मामी, थोडा ऐकू. आहो आहो मामी, वर्म चुकल्या हो तुम्ही, आता कशाची वेणी पाणी दादा पाठीवर गोनी, आता कशाची वेणी पाणी दादा पाठीवर गोनी, आता कशाची वेणी पाणी दादा पाठीवर गोनी, आता कशाची वेणी पाणी दादा पाठीवर गोनी. आता कशाची पुरण पोळी. तुमच्या इथं गाढवाला पुरणपोळी चारतात का? काय म्हणता? गाढवच नाही? बरं. आता कशाची पुरण पोळी सदा उकिरंदे गोळी, आता कशाची वेणी पाणी सदा पाठीवर गोळी, आता कशाची वेणी पाणी सदा पाठीवर गोळी, आता कशाची वेणी पाणी दादा पाठीवर गोनी, कशाची वेणी पाणी दादा पाठीवर गोनी. तुकोबरायांच्या सासूबाईंनी तुकोबरायांचं ऐकलं नाही आणि कशाच्या मनाच्याच मार्गाने गेली. आणि परिणाम काय झाला? कशा जन्माला गेली? मग आता ठरवा तुम्ही महिला मंडळ, संतांचं ऐकायचं का कोणाचं नाही का गाढवाच्या जन्माला जायचं? लय अवघड आहे महाराज. साधू संतांचं ऐका महाराज. आणि जर नाही ऐकलं महाराज, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरते शेवटी बाळ बांधून नेईन, सरते शेवटी बाळ, सरते शेवटी बाळ काळ बांधून येईल, सरते शेवटी बाळ. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे आता वर्तमान खोटे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे भाई पिंगा गे, पिंगा गे भाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे भाई पिंगा गे, पिंगा गे भाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवगा 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 दांगड धिंगा गे, अवगा दांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवगा दांगड धिंगा गे, धांगड धिंगा गे, अवगा दांगड धिंगा गे. अवघा धांगड धिंगा गे. दादा तो दातवन क्या ग कोणी, दादाचं दातवन क्या ग कोणी, कुंकू 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 घ्या कोणी काळामणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी,
दाताचं दात पण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दात पण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी 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 या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केला मला पंढरीला नेलं ग मया मला पंढरीला नेलं ग मया पंढरीला नेलं ग मया मला पंढरीला नेलं ग मया या शेजारणीनं बरं नाही केला मया मला पंढरीला नेलं ग 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 मया जरी झाला शिवाजी राजा शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा टाळ वाजवा टाळ जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहीण असा सरदार शिवाजी राजाची राजी असा सरदार शिवाजी राजाची राजी असा सरदार शिवाजी राजाची राजी जिजिर जिजिर जी जिजिर जिजिर जी ए पिंगळा महाद्वारी बोल बोली चले का पिंगळा महाद्वारी बोल बोली चले का पिंगळा महाद्वारी बोल बोल चले का पिंगळा महाद्वारी बोल बोल चले का महाद्वारी बोल बोल चले का बस 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 मग थोडक्यात साधू संतांचं ऐका बाबा ऐकलं नाही तर लय अवघड आहे महाराज साधू संतांनी 450 850 वर्षापूर्वी सांगून ठेवले महाराज आणि आपण थोडंफार तरी ऐकलं पाहिजे महाराज मला सांगा आपल्या दिवसाला किती तास असतात 24 तास 24 तासातले 24 मिनिटं तरी देवाला आपण दिले पाहिजे तेव्हा बाकीचा वेळ देव आपल्याला सांभाळेल मागे पुढे उभा आणि आली आघात निवारा कारण मनुष्य दास विठोबाचे झालो जन्माला आलोय ना दास कोणाचं वा विठोबा राहायचं आता विठोबा का एवढे 33 कोटी देव आहे मग दास विठोबाचाच का बाबा याचं कारण आहे का हो पंढरपूर हे एक काही द्वीप आहे बाणाचं आणि जगातले सगळे देव जर तुम्ही पाहिले तर प्रत्येकाचे हात ज्याला पाहिजे तिकडे महाराज पण एकच देव असा आहे ज्याचा कटेवर हात आणि विटेवर उभा आणि उभा असणारा देव तत्पर असतो एखादं संकट आलं बघतावतच उभा असणारा पटकन जाईल का झोपलेला मला सांगा इथं जर एखादी गोष्ट अनुचित घडली घडू नये पण घडली टाळकरी लवकर पळतील का तुम्ही कोण लवकर टाळकरी मग सांगण्यात तात्पर्य उभा असलेला देव महाराज म्हणून दास विठोबाचे झालो दास कशाला म्हणतात दास आपले दास कशाला म्हणतात पडलेलं काम करत राहणं याला काय म्हणतात दास पण तसं नाही महाराज परमार्थात येऊन जो दास झाला त्याचाच परमार्थ झाला दास विठोबाचे झालो हो म्हणून मनुष्य जन्म मिळालाय देवाची भक्ती करा कारण एकतर मिळत नाही आणि मनुष्य जन्मामध्ये जन्म आणि मृत्यू याचा मधला जो काळ आहे या काळामध्ये कोणी कोणाचं नाही कोणी कोणाचं नाही महाराज ज्या वेळेला आपल्यावर तर प्रसंग येतो वेळ येतो त्यावेळेला कोणी कोणाचं नसतं महाराज बघा 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होते किती किती 4,30,000 रावणाला 80,000 बायका 1,00,000 पोरं 1,25,000 नातून 1,25,000 पंतू 4,30,000 माणसं रावणाच्या घरात आणि रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता आपला विषय चालला इथं कोणी कोणाचं नाही
रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. इंद्रजित म्हणजे काय, ज्यांनी 14 वेळेला इंद्राला हरवलं म्हणून त्याचं नाव काय पडलं, इंद्रजित. आणि इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही, मरतच नव्हता. आणि इंद्रजित कसा मरल हे फक्त त्या चुलत्याला माहित होतं. चुलता कोण, आहे का कोणी कोणाचं इथं बघा. म्हणजे बिभीषणाने असा शोध लावला की इंद्रजित कसा मरल. डोकेबाज मंडळी होते त्यावेळेस. मग तुम्हाला कळते का, पुतण्यानी मीटिंग घेतली, पुतण्यानी आपलं चुलत्यानी कोणाला मारायचं, पुतण्याला. आहे का कोणी कोणाचं नाही मारत. चुलता कळतो का तुम्हाला, बापाचा भाऊ आजाचा पोऱ्या. मग खोलून सांगितलं. मग बरं चुलत्याने मीटिंग घेतली, सगळं फायनल करून टाकलं आणि सांगितलं रामाला की इंद्रजिताच्या हातात बाण येऊ देऊ नको. इंद्रजिताच्या हातात बाण आला तर संपलं महाराज. रामाने लक्ष्मणाला आज्ञा दिली, लक्ष्मण युद्धाला गेला. इंद्रजिताने मागं भात्यात हात घातला, तोच समोरून एक असा बाण आला, इंद्रजिताचा हात ढोपऱ्यातून उडाला, लंकेत जाऊन पडला. भूकंप होईल असा आवाज झाला महाराज. तेवढ्या झपाट्यात जर इंद्रजिताच्या हातात बाण आला असतं तर कोण गेलं असतं, लक्ष्मण. फुटलेल्या घरातलं होतं, कोणी कोणाचं नाही महाराज. हो, लंकेत हात पडला. इंद्रजिताची बायको बाहेर आली. कोण, सुलोचना. आता सुलोचना पतिव्रता होती. कशी होती, पतिव्रता. महिला म्हणजे पतिव्रता कळतं तुम्हाला, याचा अजून 15 मिनिटं जातील. सांगू का नको सांगू, बरं आहे का तुम्ही म्हणताय म्हणून. बरं का आपला विषय नव्हता तो. महिला मंडळ हे 5 प्रकारचे असतात. किती, 5. पुरुष मंडळ तुम्ही पण आहे का. महिला मंडळ 5 प्रकारचे असतात. शंकिनी, वा वा माहिती बरं तुम्हाला, अनुभव दुसरं काय. शंकिनी, डंकिनी, नागिनी, शंकिनी, डंकिनी, हत्तीनी, पद्मिनी, चित्रिनी. किती झाले, 5. आता ऐका बरं का. शंकिनी म्हणजे कायम नवऱ्यावर शंका घेते, कुठं गेले होते, कायम नवऱ्यावर काय शंका, ती कोण, शंकिनी. डंकिनी म्हणजे कायम नवऱ्याला डंक मारते, तुम्ही असेच, अनुभव, तुम्ही असंच करता तुम्ही, ती कोण, डंकिनी. चित्रिणी म्हणजे काय, समोर आरसा, फेरन लवली, पॉन्ड्स, लिपस्टिक एवढं असलं माहिती खुश, चित्रिणी. हत्तीने म्हणजे हातात रिमोट, समोर टीव्ही, खायचं आणि घर मस्त राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही तिची. आणि सर्वात श्रेष्ठ ती पद्मिनी, संसार करून परमार्थ करते, ती कोण. मग महिला मंडळ विचार करायचा आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो. विठाल याच्याही पुढे जाऊन सांगतो. पायात चप्पल, हातात बांगड्या, कपाळी कुंकू, डोक्यावर पदर, नवऱ्याचा आदरण, तीच खरी इंडियन मदर. पायात महिला मंडळ, पायात सँडल, मोठ्याने म्हणा, पायात चप्पल, हातात बांगड्या, कपाळी कुंकू, डोक्यावर नुसतं म्हणायला. मला सांगा पदर साडीसोबत भेटतो का सेपरेट घ्यावा लागतो. साडीसोबतच भेटतो ना. मग कीर्तनाला आले तरी पदर घ्यावा. आणि नवऱ्याचा आदर, तीच खरी विठाल विठाल. हो, इंद्रजिताची बायको बाहेर आली, आपला विषय तर चालला होता. हात पडला आपलं ह्याच्यात लंकेत, आणि इंद्रजिताची बायको बाहेर आली. आता इंद्रजिताची बायको सुलोचना पतिव्रता होती. तिने तो तुटलेला हात पाहिला आणि म्हणली, ज्याने 14 वेळा इंद्राला हरवलं त्याचा हात तोडायची डेअरिंग केली कोणी केली. हात कोणी तोडला, लक्ष्मण. कोण होता तिचा, बापच होता ना. हा, मग पावळे रावळे कशाला असतात तोडायला. ती बायको म्हणली, इंद्रजिताची म्हणली, ज्याने माझा नवऱ्याचा हात तोडला त्याचा मी बदला घ्यायला चालली. रावण म्हणला जा. पण ती दरबारातली जे लोक होते ती विचित्र होते महाराज. ते काय म्हणले माहिती का, तू काय हातबल झाला का. रावणाला म्हणले, तू काय हातबल झाला का, तुझी सून तरुण आहे, विधवा झाली. उद्या राम जर म्हणाला माझी बायको आणून देईन, मग तुझी सून घेऊन जातं, काय करशील. मग दरबारातली लोक मेले नाही अजून, हे आडनाव बदलून पुन्हा जन्माला आले, टोळी तीच आहे महाराज. पण तुम्हाला एक सांगू का, हे उत्तर ऐकल्याबरोबर रावण म्हणला,
ज्या राज्यात राम आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होऊ शकत नाही. नाही. म्हणजे बघा, शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण, शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण सख्या भावानं त्याला बरबाद केला. तुमचं आमचं काय घेऊन बसले? मला सांगा बरं, रावणाला सगळ्यात जास्त बरबाद कोणी केला? बिभीषणाने केला का रामाने? बिभीषण तिकडे जात नव्हता तर रावण मरत नव्हता. म्हणजे आपलेच असतात महाराज धोका देणारे महाराज, दुसरं कोणी नसतं महाराज. सगळ्यांना अनुभव आहे महाराज. याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, एकदम मंदोदरीन रावणाचं संभाषण चालू होतं आणि त्याच्यामध्ये मंदोदरी म्हणाली, तुम्ही एवढे शूरवीर आहात, एवढं सामर्थ्यवान आहात, एवढे विद्वान आहात, मग तुम्ही सीतेला पळवल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? कोण म्हणलं? मंदोदरी. रावण म्हणला, मंदोदरी तोंडाला जरा लगाम घाल, इंद्रजित गेलाय, माझी एक बाजू जवळजवळ संपली. मंदोदरी म्हणाले, तुम्ही त्या शास्त्राच्या गप्पा मला सांगू नका. तुम्ही सीतेला पळवण्यानंतर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रावण म्हणाला, मी माझी इच्छा आजही पूर्ण केली असती, कालही केली असती, पण माझी मी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक मंदोदरी, मी सीतेला पळवण्यासाठी गोसाव्याचं रूप घेतलं, माझ्या हातात कटोरा होता आणि मी म्हणालो माय भिक्षा वाढ, आणि मी खानदानी असल्यामुळे लंका गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही. याला रावण म्हणतात. जळली लंका येथ वडील जे जे करते तया नाम धर्म. म्हणून सांगण्यात तात्पर्य इथं कोणी कोणाचं नाही, नाही कुणाचे आणि तुझे नव्हे रे, कोणी नाही महाराज. अंतकाळी एकला रे प्राणी माझे माझे म्हणून माझे जनय सुखाचे दिल्या घेतल्या, जनय सुखाचे दिल्या घेतल्या, अंतकाळीचे नाही कोणी, अंतकाळीचे नाही कोणी, जनय सुखाचे दिल्या घेतल्याचे, जनय सुखाचे दिल्या घेतल्याचे, नाही कोणी, अंतकाळीचे नाही कोणी, जनय सुखाचे दिल्या घेतल्याचे, जनय सुखाचे दिल्या जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतकाळीचे कोणी नाही महाराज, सगळे सब पैसे के भाई आणि दिल का साथी कोणी नाही, सगळे पैशांचे महाराज. तुम्हाला सांगू का, आमच्या इथे एक माणूस होता, त्याने एक माणूस कामाला ठेवला, मालक कामाला ठेवला, 25,000 रुपये पगार महिन्याला, फक्त काय घरातले सगळं कामं करायचे. मालकाने सांगितलं हे 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 सगळं कामं कर. तो म्हणला ठीक आहे सगळं करीन, पण माझे 2 अटी आहेत. 2 अटी सांगितल्या त्यांनी. मालक म्हणला मला गरज आहे, सांग तुझी 2 काय अट आहे? तो म्हणला पहिली अट, झोपेतून उठल्यावर जेवण पाहिजे, झोपेतून उठल्यावर जेवायला पाहिजे. मालक म्हणला ठीक आहे दिलं. दुसरी अट, जेवल्यावर झोपायला पाहिजे. सांगण्यात तात्पर्य काय, सगळे पैसे के भाई, पैशांसाठी फक्त, बाकी काय नाही महाराज. हो, काम नको, पैसा पाहिजे महाराज. हो, माझ्या एका ठिकाणी कीर्तन होतं आणि लोक असे महाराज, आपण एक सांगितलं ना लोक वेगळंच ऐकतात. आता मला सांगा मृदंग वादक, मी कीर्तनात म्हटलं पेरल तेच, काय चुकीचं बोललो का टाळकरी मंडळी? पेरल तेच प्रमाणे ना, शुद्ध बीजा आणि फळे रसाळ, पेरल तेच उगवल. कीर्तन झालं ना, एक माणूस माझ्याजवळ आला, म्हटलं तुम्ही हे बोललेच का, तुम्ही हे बोललेच का, पेरल तेच उगवल. चुकीचं आहे. म्हटलं काय चुकीचं आहे? तो म्हणला शेंगदाणा पेरला, शेंगदाणा टरफला आलो कुठून? शेंगदाणा पेरले हो, टरफला आलो कुठून? मी म्हटलं टरफलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना? तो म्हणतो नाही नाही नाही, पेराल तेच. अहो तुम्हाला हालूच देईनी. शेंगदाणा पेरल्यावर डायरेक्ट का आला पाहिजे त्याचं मत. मी म्हणलं आता अवघड झालं. मग त्याला म्हटलं तुला उत्तर पाहिजे ना? तर म्हणलं हा. म्हटलं फुकट नाही देणार, चहा प्यायला घरी नाही. तर म्हणलं ठीक आहे महाराज चला. त्याने घरी नेलं चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको घाई ते. तो आला कपात चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा. तो म्हणलं खारी टोस्ट बटर नाही. म्हणलं फक्त चहा, कप नाही फक्त.
तो म्हणला कपाशिवाय चहा कसं का आणणार? म्हटलं मग टरफलाशिवाय सांगणार. तो म्हणतो तुमच्या कुठं नादी लागतं म्हटलं तुला अक्कल नव्हती का पहिली? बस अशी लोक असतात. बरं एक सांगितलं का अर्थ लोपले नाश केला विषय लोभी आणि अवघे बुडविले साधन अवघे बुडविले महाराज. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय? संतांनी जे सांगितलं त्या मार्गाने झाला. संतांच्या संगती मनोमार्ग 11वा श्रीपती येणेपती. भगवंतांनी आपल्याला मनुष्य जन्म दिला. उगाच असं जाऊ देऊ नका. नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश. आता तरी पुढे हाचे उपदेश. आता तरी पुढे हाती उपदेश. नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश. आयुष्याचा नका करू नाश. आयुष्याचा नाश करू नका महाराज. एक तर मनुष्य जन्म मिळत नाही, मिळालाय मागं झालं. खाऊन खाऊन किती खाल्ला असेल? 50-50 बोकडे खाल्ले असतील, आजारी खंबे मारले असतील, कोणाचा हाफ मर्डर केला असेल, पण वाल्या कोळी एवढे आपण ढेकणं सुद्धा मारले नाही महाराज. पण ते महर्षी पदापर्यंत पोहोचले. मागे झाले ते पाहू नका. पुढे जामीन आहे तो. आयुष्याचा नाश करू नका. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. एकच साधन आहे महाराज. काय? सच्चिदानंद पदवी घेणे. हो, देवरूप होता येईल अधिकार फक्त मानव जन्माला, दुसऱ्या कुठल्या योनीत नाही महाराज. भगवंताला करमलं नाही. भगवंतानी 84 लक्ष योनी तयार केली, पण देवाला करमलं नाही. देव म्हणले हे सगळे योनी आपापलं पाहतील, पण माझं भजन करणारी योनी मी एकही नाही म्हणले. मग देवाला वाटलं बनव. मग देवाने हे मॉडेल निर्माण केलं की कमीत कमी हे माळ घालील, गंध लावील, देवाचं भजन करेन. हां, आणि म्हणून हे मॉडेल भगवंतांनी निर्माण केलं. आणि हे मॉडेल निर्माण करण्याचं उद्दिष्ट असा की कमीत कमी माणूस चांगलं वागल, चांगलं बोलल, चांगलं राहील. परमार्थामध्ये माणसाचं बोलणं, चालणं, वागणं, उठणं, बसणं, वागण्यात बदल झाला पाहिजे. देवाची भक्ती करल, देवाचं नामस्मरण करल, यासाठी देवाने हे मॉडेल निर्माण केलं महाराज. देव दिला देह भजन गोमंता. 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 तुय धारा फाटा बाधिकेता. तुय धारा फाटा बाधिकेता. होया झाला फाटा बाधिकेता. होया झाला फाटा बाधिकेता. देवे दिला देह भजन गोमाटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. मग देवाने भजन करण्यासाठी दिले महाराज नरदेह. मग सर्वांनी आपण भजन करूया. हाताने टाळी वाजवा आणि मुखानं भजन करा. विठोबा रखुमा बसले आनंद पदवी घेणे. हो, आयुष्यासाठीच महाराज. घ्या लावून आता बसा खाली पटकन. सगळ्यांना गंध हाय डोक्याला. आता काय खड्डा पडला गंध लावून आता बसा खाली. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. भगवंताने मनुष्य जन्म दिलाय आपल्याला. हो, त्याचं कारणे लावा. जन्म आलो त्याचे आजी फळं झाले. नाही तर आपल्या मराठीत एक म्हणे, जन्माला आला आणि पुढं काय पाणी वाहू. म्हणजे असंच नरदेह जाऊ देऊ नका महाराज. हो, नरदेह हे बघा, ज्याला या नरदेहाची किंमत कळली ना, तो म्हणतो या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि ज्याला वैताग आला या नरदेहाचा, तो म्हणतो यमा चिठ्ठी कुठं हरवली. कशाला मरतो? चांगलं आयुष्य आनंदाने जगा. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, वन्स मोर नाही महाराज, एकदाच आहे महाराज. हो, तूच आहे तुझ्या जीवनाचा. चांगलं आयुष्य घडवा महाराज. आपण लहानपणी भक्तिगीतं ऐकली असतील, ऐकली का नाही मंडळी? भक्तिगीतं ऐकली का नाही? त्यात पण किती सुंदर वर्णन महाराज. हो, पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे
भीती चांदणाची सरावल्या हाता नाही कंप का सुटावा उघडदार उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा देहाची तिजोरी देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार आकाशी झेप गेरे पाखरा आकाशी झेप गेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा घटाचे रूप आकळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना हे कोणा न कळे मुखे कोणाच्या पडते लोणी भक्तिगीत सर्वांनी ऐकले असतील महाराज लहानपणी देवाची भक्ती करा पण आपली भक्ती कशी माहिती का आपली भक्ती महिला मंडळ श्रावण महिन्यात नागपंचमी येते माहिती ना येते का कुठं जाता तुम्ही वारुळा कशाला कशाला नागाची पूजा करायला आता तुम्ही एवढ्या मनोभावेने पूजा करायला जाता नागोबाची नागदेवता प्रसन्न होतात काय होतात प्रसन्न होतात ते म्हणतात चला आता एवढी लांबून बाई आली पूजा करायला आता आपण तिच्या घरी जाऊ दर्शन द्यायला मग नागोबा घरी येतो नागदेवता नाग मग घरी आल्यानंतर तुम्ही काय म्हणता या महाराज काय घेणार चाय कॉफी कोल्ड्रिंक काय बसा बसा म्हणता का म्हणता महिला मंडळ काय करता तुम्ही काय करता मारता आणि श्रावण महिन्यात काय करता मग ही कुठली भक्ती झाली हा कबीर महाराजांनी किती सुंदर वर्णन केले सोने चांदी का नाग बनाया पूजन लोक जुगाई रे जिंदा नाग जब घर में निकले ले काठी दमकाए आई वडील ज्यावेळेला जिवंत असतात तेव्हा सुखाचे 2 गावस त्यांना आपण खाऊ देत नाही महाराज आणि मेल्यानंतर मग कावळ्याला विनंती करतो आपण कावळ्याला जिंदा बाप को रोटी न देवे मरे ऊपर पछताए मुठभर चावल हात में वाटी कौवा बाप बुलाए मला एक सांगा महिला मंडळ दगड सजीव आहे का निर्जीव आहे अहो दगड सजीव आहे का निर्जीव आहे मग असं कधी मी गेल्यावर सांगणार का मला दगड निर्जीव आहे आणि बकरा मग एका निर्जीव दगडासाठी आपण सजीव बकऱ्याचे प्राण घेतो महाराज बकरा मारा साधू संतांनी सांगितले काम क्रोध बकरा मारा पूजा रकुमाईच्या मारा हो म्हणजे सजीव बकरा निर्जीव दगड सजीव बकरा निर्जीव पत्थर देव कै के काटा मास मास सब आदमी ने खाया देवर गया भूका आणि शेवटी कबीर महाराज सांगतात की लोक आजकाल आंधळे झाले तुका म्हणे कैसे हो आंधळे झाले लोक खऱ्या देवाला सोडून खोट्या देवाच्या मागे कहत कबीर सुनबाई साधू दुनिया बड़ी दीवानी रे सच्चे देव को छोड़ के दुनिया पाप के पीछे भागे कैसे भजन विना तरी आनाडी दुनिया भजन विना
करियो अनाड़ी दुनिया भजन बिना करियो अनाड़ी दुनिया भजन बिना करियो हो म्हणून देवाचं भजन करा. मानवा भजन कधी करणार, बालपण गेले तरुणपण आले वृद्धपण येणार. मानवा भजन कधी करणार, देवाचं भजन करा. कारण या देहामध्ये एवढी ताकद आहे महाराज. जर हा देह जर भगवान त्याच्या भक्तीत जर लावला, पवित्र तो देह आणि पुढं काय जो वधे सर्व काळ. म्हणजे या देहाची एवढी ताकद आहे महाराज. हा देह जर भक्तीत घालवला महाराज तर या नरदेला काहीच अशक्य नाही. हो, स्वर्ग सुद्धा किरकोळ आहे. अभंगाचं 14 चरण. तुकामने पावटनी तुकामने पावटनी तुकामने पावटनी तुकामने पावटनी पावटणे करू स्वर्गाचे निशाने धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्तम मृदुंगाची साथ दिली, महाराज नाव काय तुमचं? ऋषिकेश महाराज घुले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज. सुंदर असं वादन महाराज, तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी गायनाची उत्तम अशी साथ दिली, महाराज तुमचं नाव काय? मनसुख महाराज. तुमचं?
रक्ते महाराज तुमचं ताई रोहिणीताई आणि सगळे टाळकरी वृंद तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. महिला मंडळाचे विशेष आभार की तुम्ही अजिबात मांडी सुद्धा मोडली नाही, अजिबात चुळबुळ नाही, आवाज नाही, काय नाही, शांत चित्ताने तुम्ही ऐकलं. तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पुरुष मंडळी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि झालेली सेवा तुमच्या जनता जनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली